नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि इथून पुढचा अर्धा तास जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करूयात भूकंपाच्या काही बातम्यांनी. भूकंपामुळे कोरोनाच्या लसीच्या साठ्याला कोणतीही हानी पोहोचलेली नाही. हा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे असं जपानच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. देशाच्या उत्तर पूर्व भागात भूकंपाचे जबरदस्त धक्के जाणवले. यामुळे काही इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे, तर काही भागातला वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. जपानच्या आरोग्य खात्यानं रविवारी फायझरसोबत लस विकसित आणि वितरित करायला परवानगी दिली आहे, पण भूकंपामुळे या लसीच्या साठ्याला कोणताही धोका पोहोचलेला नाही असं जपानच्या मुख्य कॅबिनेट सेक्रेटरींनी म्हटलंय. बुधवारपर्यंत जवळपास 20,000 फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. यानंतर एप्रिलपर्यंत 37 लाख अन्य आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांना लस दिली जाईल. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी लसीच्या विविध उत्पादकांच्याकडून प्रयत्न वाढवले जात असल्याची माहिती एका अहवालातून देण्यात आली. लसीकरण उत्पादकांच्या क्षमतेबद्दलचा हा अहवाल आहे. जगभरात कोरोनामुळे जवळपास 10,70,00,000 लोक बाधित झालेत, तर 20 लाख जणांचा आतापर्यंत कोरोनानं मृत्यू झालाय. जास्तीत जास्त लोकांना लस पुरवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कनं जगातील महत्त्वाच्या लस उत्पादकांच्याकडून त्यांच्या उत्पादन क्षमतेची माहिती गोळा केली. सिनोवॅक बायोटेक आणि चायना नॅशनल फार्मास्युटिकल ग्रुप या दोनही चायनीज कंपन्या वर्षभरात साधारणपणे 100 कोटी लसींचं उत्पादन करू शकणार आहेत, तर फायझर कंपनी 130 कोटी लसीचं उत्पादन करेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होते. ब्राझीलमध्ये एका दिवसाला 1043 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ब्राझीलमध्ये 2,38,000 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आरोग्य खात्यानं ही औपचारिक आणि अधिकृत माहिती दिली. आतापर्यंत 98 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. सलग 5 दिवस ब्राझीलमध्ये 1,000पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होतोय. एका दिवसात 44,299 नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत अमेरिकेनंतर ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक आहे, तर रुग्णसंख्येत तिसरा. कोविड-19 बद्दलची महत्त्वाची माहिती द्यायला चीननं नकार दिल्याच्या ट्विटरच्या वृत्ताचं जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOनं आणि त्याच्या शास्त्रज्ञांनी खंडन केलंय. चीननं अशी काही महत्त्वाची माहिती द्यायला WHOच्या तज्ज्ञ पथकाला नकार दिला होता आणि त्यामुळे पथकाच्या शोधमोहिमेत अडथळे आले होते, अशा प्रकारचा दावा न्यूयॉर्क टाइम्सच्या एका लेखात सुद्धा करण्यात आला होता. हा दावा सुद्धा चुकीचा आहे असं म्हणून फेटाळण्यात आलाय. जाणीवपूर्वक हे चुकीचं विधान केल्याचा आरोप शास्त्रज्ञांनी केला. या पथकामध्ये सहभागी झालेल्या काही शास्त्रज्ञांनी आपले अनुभव सुद्धा माध्यमांसमोर मांडले आहेत. कोरोनाचा वुहानमधला उद्रेक हा दाखवला गेला त्यापेक्षा कितीतरी जास्त होता अशी शंका व्यक्त केली जाते. WHOनं चीनला महत्त्वाची माहिती पुरवली नसल्याचा आरोप केला जातो. यानंतर ही शक्यता वर्तवण्यात आली. 2019मध्येच कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकेत मिळाले होते. ज्या पहिल्या रुग्णाला WHOची टीम वुहानमध्ये भेटली त्यानं कुठेही प्रवास केला नव्हता आणि त्याला 8 डिसेंबरला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये जगातील अनेक देशांच्या मध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सध्या घट होते. ही अतिशय चांगली आणि समाधानाची गोष्ट असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस यांनी म्हटलं आहे. पण त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता आणून चालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सलग चौथ्या आठवड्यात जगभरात संसर्गाची संख्या कमी आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात मृतांची संख्या सुद्धा काहीशी कमी झाल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी अत्यंत कडक निर्बंध घालण्यात आले, त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसत आहे. मात्र कोणत्याही देशानं निर्बंध शिथिल करावेत अशी अजून वेळ आलेली नाही असंही जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं स्पष्टपणे सांगण्यात आलंय. ब्रिटनमध्ये कोरोनाचे आणखी 13,308 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 40,27,106 इतकी झाली. कारण एका दिवसात 621 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनानं 1,16,908 रुग्णांचा मृत्यू झाला. इंग्लंडमधील निर्बंध शिथिल करण्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जनतेला आशावादी राहण्याचं आवाहन केलंय.
तसंच नियम पाळले पाहिजेत असंही बजावलंय. 22 तारखेला जॉन्सन या संदर्भात जनतेला एक संदेश देणार आहेत. 8 मार्चपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जाऊ शकतो असे संकेतही जॉन्सन यांनी दिले. त्यानंतर अत्यावश्यक नसलेल्या सामानाची दुकानं आणि मग सेवा क्षेत्रातील संस्था किंवा आस्थापना खुल्या केल्या जाऊ शकतात. तर लसीमुळे आपण कोरोनासोबतच राहू शकतो. जसं आपल्याला फ्लूची सवय झाली आहे तशीच काही काळाने कदाचित कोरोनाची सवय होऊ शकते असा भीतीयुक्त इशारा ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयानं दिला. लेबनॉनमध्ये रविवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आयसीयूमधील फिजिशियन आणि 93 वर्षांचे वृद्ध कॉमेडियनला पहिली लस देण्यात आली. लेबनॉनमध्ये फायझर बायोएनटेकची लस दिली जाते. पहिल्या बॅचमध्ये लेबनॉनला ब्रुसेल्सहून 28,500 लसीचे डोस मिळाले. येत्या काही आठवड्यात आणखीन काही डोस मिळण्याची अपेक्षा आहे. वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रिसेंट या दोन्ही संस्थांकडून या मोहिमेवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. सर्व लेबनीज नागरिकांच्यापर्यंत लस पोहोचावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. लेबनॉनमधील राजकीय, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थिती सध्या अत्यंत हालाखीची आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या अडचणींचा दैनंदिन जीवनात सामना करावा लागतोय. लेबनॉन सरकारला आंतरराष्ट्रीय मदत मिळवणं सुद्धा सध्या कठीण होऊन बसलंय. सौदी अरेबियामध्ये कोविड-19मुळे घालण्यात आलेले निर्बंध आणखी 20 दिवसांसाठी तसेच ठेवण्याचा म्हणजे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये सौदीमध्ये रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे अशी माहिती सौदी प्रेस एजन्सीनं दिली. आता 8 मार्चपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. यामध्ये सार्वजनिक स्थळांवर 20पेक्षा जास्त जणांनी गर्दी करू नये. सर्व सिनेमागृह, इंडोर गेम आणि मनोरंजन केंद्र तसंच जिम बंद राहतील. रेस्टॉरंट आणि कॅफेजमध्ये फक्त टेक अवेला परवानगी देण्यात आली. जर्मनीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झेक रिपब्लिक आणि ऑस्ट्रियाच्या टायरॉल प्रांतासोबत असणाऱ्या सीमांवर अतिशय कडक निर्बंध लावण्यात आले. झेक रिपब्लिकच्या सोबत असणाऱ्या सीमा भागात सर्वात जास्त संसर्ग होत असल्याचं आढळलंय. झेक रिपब्लिकच्या कोरोना व्यवस्थापनावर जर्मनीमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असूनही झेक रिपब्लिकमध्ये आणीबाणी वाढवली नाही याबद्दल काही नागरिक आणि काही संस्था नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचा आमच्यावर थेट परिणाम होऊ नये यासाठी सीमांच्या संदर्भात गांभीर्यानं विचार करून काही सीमा बंद करण्यात आल्याचं जर्मनीकडून सुद्धा सांगण्यात आलं. इस्रायलच्या कॅबिनेटनं दर दिवशी 2000 परदेशी पर्यटकांना देशामध्ये येण्याची परवानगी दिली अशी माहिती इस्रायलचं पंतप्रधान कार्यालय आणि आरोग्य विभागानं दिली आहे. तर येणाऱ्या पर्यटकांना क्वारंटाईन अनिवार्य असणार आहे. त्यांच्यासाठी हॉटेल्सची व्यवस्था करण्याची जबाबदारी संरक्षण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. 25 जानेवारीपासून इस्रायलच्या बेन गुरियॉन एअरपोर्टचा मेन गेटवे हा बंद करण्यात आला होता, पण तो आता टप्प्याटप्प्यानं परदेशी नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. ऑकलंडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या समूह संसर्गाच्या कोणत्याही नव्या घटना समोर न आल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे. न्यूझीलंडमधल्या सगळ्यात मोठं शहर असलेल्या ऑकलंडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून लॉकडाऊन लावण्यात आला. एकापाठोपाठ एक समूह संसर्गाचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर पंतप्रधान जॅकिंडा आर्डन यांनी वैद्यकीय अधिकारी आणि विरोधकांच्या सोबत एक तातडीची बैठक घेऊन हा 3 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला होता. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी 100पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यासाठी अद्याप बंदी आहे, पण ऑकलंडच्या नागरिकांनी सरकार तसंच आरोग्य यंत्रणांनी वेळोवेळी केलेलं आवाहन त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, मदत केली. यामुळे कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळताना दिसत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध उठवायचे किंवा नाही याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये पोप फ्रान्सिस मध्य पूर्वेच्या देशांच्या नियोजित भेटीबद्दल इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कधीमी यांनी रविवारी इराकमधल्या व्हॅटिकनचे राजदूत मिर्झा लेस्कोबार यांची भेट घेतली. कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे गेल्या 16 महिन्यांपासून बाहेर न पडलेल्या पोप फ्रान्सिस यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. मार्च महिन्यामध्ये ही भेट आयोजित करण्यात आली आहे. इराकमध्ये कोणत्याही पोपनं प्रवास करणं किंवा धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावण्याची पहिलीच वेळ. कोरोनानंतरच्या पहिल्याच परदेश दौऱ्यात पोप प्रामुख्यानं इराकमधील ख्रिश्चनांना भेटणार आहेत, त्यांना प्रोत्साहित करणार आहेत. 2014 पासून इराकमध्ये जेव्हा इसिसनं आपली पकड घट्ट केली होती तेव्हापासून इथल्या जनतेनं सातत्यानं तणावाच्या जीवनाचा सामना केला आहे. या तणावातून मुक्ती मिळावी यासाठी पोप काही मार्ग सांगणार असल्याचा दावा
चर्चच्या वतीनं करण्यात आला. ब्रिटनमधील नागरिक अतिशीत अशा तापमानाचा सामना करतायत. राष्ट्रीय लॉकडाऊनच्या दरम्यान लोक घराबाहेर पडले कारण शीतलहर सुरू असताना सुद्धा कोरोनाच्या लसीकरणाची मोहीम सुद्धा सुरू आहे. त्या लसीकरण केंद्राच्या बाहेर रात्री सुद्धा सुमारे 250 ते 300 लोकांनी गर्दी केली होती कारण सगळ्यांना लस घ्यायची होती. थंडीमुळे सगळेच जण कुडकुडत उभे होते. लस घेण्यासाठी आलेल्या सगळ्यांनीच लांब कोट घातले होते कारण जबरदस्त थंडी आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन नंतर कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झालेला दिसतोय. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या महामारीने आतापर्यंत 1,17,000 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतलाय. सध्या ब्रिटनमधल्या लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सुमारे 15 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलंय. सध्या ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं रोमॅन्टिक वॉक आणि आउटडोअर मासला माद्रिदवासियांनी पसंती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदा इथे सेलिब्रेशन झालं नाही. सेंट व्हॅलेंटाईन यांचं घर असलेल्या सेंट अँथोनी चर्चमध्ये खास ओपन एअर सर्व्हिस आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी हग्स आणि किसेसना मात्र पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. इथं जवळ असलेल्या फुलांच्या दुकानाचा व्यवसाय यावर्षी चांगलाच मंदावला होता. मेक्सिकोमध्ये भारतानं पाठवलेल्या ॲस्ट्राझेनेकाच्या 8,70,000 लसी पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता इथे देशातील ज्येष्ठ नागरिकांना आणि कोरोना योद्ध्यांना लसीकरणाच्या मोहिमेची युद्धपातळीवर सुरुवात होणार आहे. दुर्गम भागातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं लस देण्यात येईल. आतापर्यंत मेक्सिकोमध्ये फायझर कंपनीचे लसीचे डोस दिले जात होते पण त्याचा तुटवडा जाणवू लागल्यानं आता ॲस्ट्राझेनेकाला पसंती देण्यात आली. खरं तर ग्रामीण आणि दुर्गम भागापेक्षा आधी शहरातील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात यावी अशी मागणी टीकाकारांनी केली. पण शहराबाहेरच्या 330 टाउनशिपसाठी सरकारनं ट्रक, प्लेन आणि हेलिकॉप्टरनं लस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत मेक्सिकोमध्ये फायझर, रशिया, चीन आणि भारताकडून लसीचा पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. झिम्बाब्वेमध्ये चीनच्या सिनोफार्म लसीची पहिली बॅच दाखल झाली. मुगाबे विमानतळावर लस घेऊन येणारं विमान दाखल झालं. पहिल्या टप्प्यात 2 लाख लसीचे डोस दिले जातील तर दुसऱ्या टप्प्यात 6 लाख डोस झिम्बाब्वेला मिळणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये हे डोस उपलब्ध होतील. आरोग्य कर्मचारी आणि स्थलांतरितांसाठी प्रामुख्यानं सीमा भागात काम करणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यात आधी प्राधान्यानं ही लस दिली जाणार आहे. जनतेनं सरकारला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी केलं आहे. लसीकरण मोहीम आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सध्या देश झगडतोय. अशा वेळेला जनतेनं सहकार्य करावं असं रामाफोसा यांनी म्हटलंय. ऑक्सफर्डच्या ॲस्ट्राझेनेकाच्या लसीला दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या स्थगिती देण्यात आली. कोरोनावर या लसीचा अगदीच विपरीत परिणाम होत असल्याचं लक्षात आल्यानंतर या लसीचं लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याऐवजी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीला परवानगी देण्यात आली. ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं दिली जाते. पोर्तुगालच्या संसदेनं गुरुवारी देशामध्ये 1 मार्चपर्यंत आणीबाणी वाढवण्यात येत असल्याची घोषणा करण्यापूर्वी मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता हा संपूर्ण महिना पोर्तुगालमध्ये आणीबाणी कायम राहणार आहे. पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूजा यांनी या वाढीव आणीबाणीला पाठिंबा दिला आणि ईस्टरपर्यंत या निर्बंधांमध्ये काहीही बदल होणार नाही अशा प्रकारचा इशारा दिला. आपलं जीवन, आरोग्य, अर्थव्यवस्था आणि समाज यांच्यासाठी आणि एक उन्हाळा आणि एक पानगळीचा ऋतू आपल्याला अशाच पद्धतीनं काटेकोरपणे नियमांचं पालन करून घालवावं लागेल असं त्यांनी म्हटलं. पोर्तुगालमधील 7 दिवसांची सरासरी मृत्यूसंख्या ही जगभरापेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पोर्तुगालमध्ये चिंतेचं वातावरण आहे. लिस्बनमध्ये जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर यामुळे ताण वाढलाय. अतिदक्षता विभागातले बेडसुद्धा वाढवावे लागले. रुग्ण वाढल्यानं त्यांना योग्य ते उपचार मिळू शकतील की नाही अशी चिंतासुद्धा कर्मचारी व्यक्त करत आहेत. रुग्णसंख्येत किंचित घट झाल्यानं थोडासा दिलासा कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. पण पोर्तुगालच्या 7 दिवसांच्या रुग्णसंख्येची सरासरी काढली तर ती जगातील आतापर्यंतची सर्वाधिक सरासरी असल्याचंही समोर आलं.
युगांडा हा जगातील शेकडो देशांपैकी एक असा देश आहे की जिथं सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजारामुळे करमणूक उद्योग बंद पडला. यामुळे आता इतर देशातील या क्षेत्रातील धनाढ्य आणि बड्या कलाकारांनी इतरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. पूर्व आफ्रिकन भागीदारांच्या निमंत्रणावरून झानार एंटरटेनमेंटची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मल्टी अवॉर्ड विजेती रॅपर अकोन याची पत्नी रेझिना नेगुसेसी हिनं पुढच्या 5 वर्षांच्या कालावधीत $12 दशलक्ष पेक्षा जास्त गुंतवणूक युगांडामध्ये करण्याचा निर्णय घेतला. आपल्या वाहनावरून शस्त्र घेऊन जाणारे अनेक जण रंगूनच्या रस्त्यावर रविवारी फिरताना दिसले. लष्करानं सत्ता काबीज केल्यानंतर आता 15 दिवस झालेत आणि तरी तणाव कमी होताना दिसत नाही. लष्करी सत्तेच्या विरोधात मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावरून निदर्शनं करतायत. दिवसभर शहरामध्ये लष्करी वाहनं फिरत होती. रात्री 1 ते सकाळी 9 वाजेपर्यंत इंटरनेट कनेक्शन्स बंद ठेवण्याचे आदेश सुद्धा लष्कराने दिले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून म्यानमारमध्ये सुरू झालेली लष्करी सत्ता अद्यापही कायम आहे. इतकंच नाही तर लष्करी सत्ता बदलण्याची तूर्तास शक्यता दिसत नाही. म्यानमारच्या रस्त्यांवर सध्या दररोज लष्करी राजवटीच्या विरोधात मोर्चे सुद्धा काढले जात आहेत. काही वेळेला काही ठिकाणी नागरिकांनी पारंपरिक वेशामध्ये तर काही जणांनी बॅनर पोस्टर हातामध्ये घेऊन लष्करी राजवटीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत म्यानमारच्या लष्करी राजवटीला उलटून टाकावं आणि तिथे लोकशाही स्थापन करावी अशी मागणी केली. राजधानीत निघालेल्या एका मोर्चात बौद्ध भिक्खूंसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. म्यानमारमधली लष्कराची सत्ता पुन्हा एकदा लोकशाहीवादी नेत्यांकडे हस्तांतरित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या महिन्यात पश्चिम आफ्रिकेमध्ये समुद्री चाच्यांनी पळवून नेलेले 15 तुर्की खलासी रविवारी पुन्हा एकदा सुखरूपपणे तुर्कस्थानला परतले. 21 दिवसांच्या या सागरी चाच्यांच्या कैदेतून सुटल्यानंतर अपहरणकर्त्यांचे कुटुंबीय आणि परराष्ट्र मंत्री मेवलुटू कॅव्हुसोग्लू यांनी त्यांचं स्वागत केलं. MV मोझार्ट हे मालवाहू जहाज नायजेरियातील लागोस दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनकडे चाललं होतं. 23 जानेवारी रोजी साओ टोम आणि प्रिन्सिपे या बेटाच्या वायव्य दिशेला सुमारे 100 नॉटिकल मैल अंतरावर असताना समुद्री चाच्यांनी या जहाजावर हल्ला केला आणि त्यांचं अपहरण केलं. या हल्ल्यामध्ये एक कर्मचारी आणि अझरबैजानचा एक नागरिक यांना थोडीशी मारहाण करण्यात आली होती. सुटका करण्यापूर्वी बंदी बनवण्यात आलेल्या सगळ्यांना दाट जंगलामध्ये सैनिकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. पण सुटकेसाठी कोणत्याही प्रकारची खंडणी दिली गेली किंवा नाही हे मात्र कळू शकलेलं नाही. कोसोवोच्या पक्षाच्या नेत्यांनी रविवारी झालेल्या संसदीय निवडणुकीसाठी मतदान केलं. कोरोना व्हायरसचा सर्व देशभर असलेला प्रभाव, आर्थिक मंदी आणि युद्धकाळात सर्बियाशी थांबलेल्या वाटाघाटी हे या निवडणुकांमधले अतिशय महत्त्वाचे मुद्दे होते. डाव्या विचारसरणीचे नेते असलेल्या अल्बिन कुर्ती यांनी या निवडणुकीमुळे राज्य निर्मिती आणि भविष्यातील विकास तसंच प्रगती उत्तम प्रकारे होईल अशा प्रकारची आशा व्यक्त केली. इथे उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी मोठी चुरस आहे. कार्यवाहक पंतप्रधान अब्दुल्ला यांनी सर्व पात्र नागरिकांना मतदानाच्या अधिकाराचा वापर करून मतदान आवर्जून केलं पाहिजे असं आवाहन केलं. सध्या सुमारे 1000 उमेदवार निवडणुकीत आपलं भवितव्य आजमावत आहेत. नागरिक पुढच्या सरकारमधल्या 120 खासदारांची निवड करतील. दरम्यान देशाबाहेर असलेले सुमारे 10,000 नागरिक पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानात सहभागी होतील. स्पेनच्या ईशान्येला कॅटेलोनियामध्ये लोक सध्या मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. सुमारे 3 दशलक्ष मतदार इथे मतदानाचा हक्क बजावतील. सध्याच्या कोरोनाच्या प्रसाराच्या काळात मतदारांनी मास्क घालूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी यावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या आधी आणि नंतर प्रत्येक मतदाराला सॅनिटायझर लावणं बंधनकारक आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मतदानाला परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षित राहून मतदान केलं तर लोकशाहीची प्रक्रिया अधिक बळकट होईल असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करतात. ईशान्य जपानमधील रहिवाशांना रविवारी जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपानंतर काही महामार्गावर दरड कोसळल्यामुळे काही इमारती आणि रेल्वे गाड्यांचं मोठं नुकसान झालं. यामुळे नागरिकांच्या मृत्यूची बातमी हाती आली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान मात्र निश्चित झालं. हा भूकंप साधारण 7.3 रिश्टर स्केलचा होता. यापूर्वी सुद्धा जपानला सुनामीनं चांगलं झोडपून काढलं होतं. अनेक ठिकाणी इमारती पडल्या. सुमारे 149 जण किरकोळरित्या जखमी झाले. मुख्य कॅबिनेट सचिव कट्सुनोबू काटो यांनी सांगितलं की भूकंपामुळे देशामध्ये झालेल्या नुकसानीचा पुढच्या 2 दिवसात नेमकेपणानं आढावा घेतला जाईल.
जपानमधील काही नागरिकांनी सांगितलं की शनिवारी झालेला भूकंप हा गेल्या 10 वर्षातला सगळ्यात मोठा भूकंप होता. ईशान्येकडे 7.3 तीव्रतेच्या भूकंपात मियागी प्रांताची राजधानी असलेल्या सेंदई इथे खूप मोठं नुकसान झालं. डँग यानयांग यांच्या घरात जवळपास पूर्ण वाताहत झाली. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांची सगळी पुस्तकं इतस्तत पसरली होती, काही तर ढिगाऱ्याखालती अडकली. रविवारी झालेल्या भूकंपामुळे 140 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळते, परंतु कोणाच्याही मृत्यूंची अद्याप नोंद नाही. ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब. शनिवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 11:15च्या सुमारास झालेल्या भूकंपात फुकुशिमा आणि मियागी प्रांतातील काही भागांमध्ये जपानच्या सारखाच तीव्र स्वरूपाचा भूकंप झाला, पण इथे झालेल्या नुकसानीबद्दलची काही माहिती मिळू शकलेली नाही. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर काही खास.